मुलगी, गुड मॉर्निंग पप्पा. वडील, एवढ्या लवकर उठलीस? मुलगी, हो. वडील, सासूने कमरेत लाथ घालून उठवले की काय? मुलगी, पप्पा. वडील, अशीच लवकर उठत जा बेटा, कारण आता तू काय तुझ्या पप्पाच्या घरी नाही. मुलगी, मारला टोम ना. वडील, आमचे जावई उठले? मुलगी, हो, तो सकाळीच उठून जिमला गेला. वडील, लगेच अरे तू रे? मुलगी, तुमच्याशीच तर बोलते. वडील, अगं पण आजूबाजूला सासरचे लोक असतील, कोणी ऐकलं तर आमचे संस्कार निघायचे. मुलगी, तसं काही नाही होणार. वडील, तुझ्या बापाला मान झुकवावी लागेल असं काही. मुलगी, हो पप्पा. वडील, आवडते ना तिकडे? मुलगी, नाही. वडील, का? मुलगी, रोपटं उपटून थेट दुसऱ्याच्या अंगणात लावायचं आणि त्यालाच विचारायचं. वडील, म्हणून तर तुझ्या सावलीवर आता फक्त त्याचाच अधिकार. मुलगी, नकोशी झालेली ना पप्पा मी. वडील, बापाचं कर्तव्य असतं बेटा. मुलगी, ज्या हाताचा पाळणा केला त्याच हाताने पाठ थोपटून पाठवली गेली ना. वडील, हीच तर रीत आहे बेटा. मुलगी, हां. वडील, समजूतदार झाला माझं लेकरू. मुलगी, थँक्यू पप्पा. वडील, का बरं? मुलगी, जेव्हा सगळे लोक माझ्या लग्नासाठी तुमच्यावर दबाव टाकत होते आणि सतत सगळे चौकशा करत होते, तेव्हा तुम्हीच माझ्या पाठीशी खंबीर उभे होता. वडील, तुला शिकून स्वावलंबी बनायचं होतं म्हणून समाजाचा विरोध सोसायची तयारी ठेवली. मुलगी, मागची 4 वर्ष तुम्ही माझ्यासाठी खूप काही सहन केलं. वडील, तुझ्या आनंदात माझा आनंद. मुलगी, खरं ना? वडील, म्हणजे? मुलगी, माझ्या आनंदात तुमचा आनंद. वडील, हो. मुलगी, कुठे आहात? वडील, बेडरूममध्ये बसलो आहे. मुलगी, समोर हिशोबाची डायरी असेल ना? वडील, आईने सांगितलं. मुलगी, पप्पा जन्मापासून ओळखते तुम्हाला. वडील, हो. मुलगी, हिशोब करताय? वडील, हो, थोडेफार पैसे देणे बाकी आहे, त्याची जुळवाजुळव. मुलगी, थोडे की फार? वडील, म्हणजे? मुलगी, मंगल कार्यालयाचे 2 लाख, केटरिंगचे 1.5 लाख, दागिन्यांचे 2.25 लाख, कपडे 1.5 लाख आणि. वडील, तुला कसं माहीत? तुमच्या हातातील हिशोबाची डायरी बघताच लहानाची मोठी झाली. वडील, काहीही? मुलगी, आठवतंय? वडील, काय? मुलगी, माझ्या 10वीच्या क्लासची अर्जंट फी भरायची होती. वडील, हो. मुलगी, तेव्हा तुम्ही सर्वांकडे पैसे मागितले. वडील, हो, मात्र मार्च एंडमुळे कोणाकडेच पैसे नव्हते. मुलगी, त्या दिवशी दुपारी तुम्ही घराबाहेर पडलात आणि मग रात्री उशिरा पैसे घेऊन घरी आलात. वडील, मित्रांनी मदत केलेली. मुलगी, खोटं बोलत आहात ना? वडील, म्हणजे? मुलगी, त्या दिवसानंतर तुमच्या हातात पुन्हा कधीच तुमची ती आवडती अंगठी दिसली नाही. वडील, करावं लागतं. मुलगी, 12वीला फी भरण्यासाठी काढायची सोन्याची चेन. वडील, तूच माझा दागिना आहे ना पोरी. मुलगी, कॉलेजला ॲडमिशन झाल्यावर मला कॅम्प्युटर हवा होता. वडील, तुला प्रॅक्टिस करायला? तेव्हा मुलगी, तेव्हा गाडी विकून टाकलीस. वडील, जुनीच झाली होती ती. मुलगी, पप्पा तुम्ही दरवेळी स्वतःचं मन मारून माझ्या इच्छा पूर्ण केल्या. वडील, यासाठी फोन केला आहे का? मुलगी, का तुम्ही एवढे मन मारून जगला? वडील, माझ्या परीला खूप मोठं करून तिचं धूमधडाक्यात लग्न लावून देण्यासाठी. मुलगी, पलंगावर बसलेले आहात ना? वडील, हो. मुलगी, डाव्या हाताच्या बाजूला ड्रायव्हर उघडा. वडील, का बरं? मुलगी, उघडा तर. वडील, काय आहे या एन्व्हलपमध्ये? मुलगी, साखरपुड्यानंतर तुमच्या जावाने नवा प्लॉट बुक केलेला. वडील, मग? मुलगी, तेव्हा मी त्यांना माझ्या सेव्हिंगबद्दल सांगितलं. वडील, काय? मुलगी, मागील 3 वर्षापासून मी माझा पगार बँक अकाउंट म्हणून काढलेलाच नाही. वडील, आपलं तेच ठरलं होतं. मुलगी, हो, मात्र तुमच्या जावायला ते मान्य नव्हतं. वडील, म्हणजे? मुलगी, त्यांनी लग्नाआधीच दागिने, पैसे आणि बाईक पाहिली सोडून सासरी यायला सांगितलं. वडील, पण? मुलगी, मी त्यांना मानवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी नाही ऐकलं. वडील, मग? मुलगी, तो सेव्हिंगचा जमा रकमेचा 12 लाखाचा चेक आहे. वडील, तुझी सिक्युरिटी आहे बेटा. मुलगी, माझा नवरा म्हणतोय की. वडील, काय? मुलगी, तू सोबत असशील तर शून्यातून विश्व निर्माण करू. वडील, अगं पण. मुलगी, पप्पा आयुष्यावर एवढा समजूतदारपणा दाखवला आहे ना. वडील, मग? मुलगी, माझ्या शरीरातही तुमचंच रक्त धावते म्हणून तर समजूतदारपणा आणि स्वाभिमान मला वारसा हक्काने मिळाला आहे. वडील, मुलगी म्हणून जन्मात आलीस मात्र. मुलगी, मात्र काय? वडील, कायम आई बनून जीव लावलास. मुलगी, पप्पा. वडील, बाळा, मी माझ्या काळजावरचं ओझं हलकं करायला गेलो आणि. मुलगी, काही ओझं वगैरे नाही, तुमचं कर्तव्य केलं आणि मी माझं. वडील, खूप मोठी झालीच बेटा. मुलगी, उधारी चुकवण्यासाठी घर गहाण ठेवणार होतास ना. वडील, नाही. मुलगी, पुन्हा खोटं. वडील, मी केलं असतं काही मॅनेज. मुलगी, पप्पा नका करू मॅनेज. वडील, का? मुलगी, कारण आता तुमची लेक तुम्हाला त्रास द्यायला नाही तिथे. वडील, गप वेडाबाई.
मुलगी रिटायरमेंट नंतर आईसोबत मस्त परदेशात फिरायला जा, खूप एन्जॉय करा आणि तब्येतीची काळजी घ्या. वडील हो. मुलगी आणि एक लक्षात ठेवा. वडील काय? मुलगी लेक बापाच्या काळजाचं ओझं नसतं. वडील मग? मुलगी लेक बापाचं काळीज असतं पप्पा.